ओ मी ही साडी घेऊ का? मला ही लई आवडली ही साडी, प्लीज घेऊ ना. सकाळपासून तुम्हाला जी गोष्ट म्हणते ना मला दाखवायची आता ते तुम्हाला दाखवते मी. तर ही बघा, ही साडी मला खूप जास्त आवडली. ही साडी ही बघा, पण इतकी सुंदर दिसते ही साडी, मला प्रचंड आवडली. बरं, आता नुसतं साडीवरच सगळं थांबलं नव्हतं. म्हणजे गेले तर होते मी साडी बदलायला, पण मला काय माहिती की यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं. असं जळाली ती. नाही मग टाक ना, तू ये टाक ना. ते पकडा. त्यांच्याकडे अचानक लक्ष गेलं आमचं, आणि हे कंटिन्यू आमच्या मॅडमांवरती लक्ष ठेवून राहतात. नमस्कार मंडळी, व्हिडिओ सुरू झाल्या तुम्हाला ही साडी दाखवते. तिचं रिझन पण असंच होतं, कारण मी काहीतरी कामात होते, तेवढ्यात हे आले हातात सरप्राईज घेऊन आणि म्हणे तुझ्यासाठी साडी आणली. आणि मी तोंडावर त्यांचा पोपट करून म्हणाले की मला अजिबात नाही आवडली, दुसरी साडी घेऊन येऊया. काही नाही, पटकन मग त्यांनी पण होकार दिला आणि म्हणे ठीक आहे, बदलून आणूया. ती साडी कोणती आणि कितीला घेतली हे सर्व तुम्हाला दाखवेल, फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा. जळाली ती. नाही मग टाक ना, तू ये टाक ना. ते पकडा. मी गेलो होतो करायला, पण माझ्याकडनं ते सर्व जळून गेलेलं आहे. मला बाजूला करून दिलेलं आहे माझ्या बायकोने. जळून गेलं फ्रेंड ना? नाही, फोडणी जळाली. पण छान वाटते ना फोडणी जळलेली, तडकावाली. आता बघितलं तर तेच म्हणा, तडकावाली फोडणी जळलेली चांगली असते का नाही. इकडे राईस झालेला आहे रेडी, वाडा कोलम तांदूळचा, नाही बिर्याणी किंगचा आहे, सॉरी ना, बिर्याणी किंग. आणि हा पसारा करून ठेवलेला आहे या बाईने. हिला सध्या काही कामं नसताना बी एवढा पसारा, पण नाही आवडते ती, थोडंफार का होईना आवडते, चांगल्या पद्धतीने आवडते. त्यांच्याकडे अचानक लक्ष गेलं आमचं, आणि हे कंटिन्यू आमच्या मॅडमांवरती लक्ष ठेवून राहतात. त्यांचा हात पण मॅडमांच्या डोक्यावरतीच आहे, कायम अन्नपूर्णावरती. काय करताय? भेंडी तुम्ही खाणार आहे का? भेंडी नाही, तुम्ही थोडीशीच करते. आपल्याला फक्त 2-4 काय असतात ते छोटे छोटे. हे जास्त गर्दी वाटते बघा याच्यावरती, गर्दी खूप आहे. तुम्ही ती साडी घेऊन आले कशामुळे? मला तसंच निघून जावं लागलं. नाही पाहिजे होती का? पाहिजे होती, पण मग ती होती माझ्याकडे, तो कलर होता. आज काही कामच केलं नाही तरी त्या किचन ओट्यावर पसारा काय? मला ना शपथ कळत नाहीये बरं. तुझी नाही चुकी आहे, ती माझी चुकी आहे. आत्तापर्यंत हे सर्व क्लीन राहिलं असतं, मी तुला बाहेर घेऊन गेलो म्हणून प्रॉब्लेम झाला. तर तुम्ही आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते काही नाही, साधी मस्करी होती. यांना ना खरंच कुकिंग वगैरे करायला खूप जास्त आवडतं, पण कधी कधी ना विनाकारण मध्ये मध्ये करतात. माझं म्हणणं काय असतं, एक तर करेली तर पूर्ण तुम्ही करा, मला इन्व्हॉल्वच करू नका. आणि फोडणी जाळून टाकली आणि अजून मला म्हणतात की फोडणी जळाल्यामुळे अजून छान टेस्ट येईल म्हणे. असलंच चालू असतं त्यांचं. तर काही नाही, आता माझी एकीकडे भेंडी आहे ना, मस्त मी क्रिस्पी करून घेत होते आणि ताट करून घेऊया म्हटलं, कारण बराच वेळ झाला होता, साडी घ्यायला गेलो त्यामुळे. आम्ही जाताना मी मुगाची डाळ आणि शेंगदाणे पण उन्हात टाकून गेले होते, पण पाऊस सुरू झाला होता, तर त्यामुळे मी माझ्या जाऊबाईला फोन केला. तिला म्हटलं प्लीज जा आणि तेवढं घरात घेऊन घे. तर ती बिचारी आली, तिने दार उघडलं आणि पटकन ते घरात घेतलं. तर खरंच तेवढं नाही तर ती पण खूप मोठी नुकसान झाली असती माझी. तर असो, आता इकडे पण मी पूर्ण ताट करून घेतलेलं आहे. डाळ, भात, भेंडीची भाजी. मला पोळ्या पण करायच्या होत्या, पण इतका उशीर होऊन गेला होता आम्हाला, मग मी ते पीठ तसंच ठेवलं आणि काही नाही, फक्त वरण भात, भेंडी, कांदा, लिंबू, काकडी, जिरा राईस, डाळ. चल जेवायला आम्हाला खरोखर 2:30 वाजले होते आणि खरोखर जेवण खूप जास्त छान झालं होतं. आणि असतं ना कधीतरी भाजीपोळी व्यतिरिक्त खरंच खूप छान लागत होतं दाल राईस, आणि तो खाल्ला पटकन, कारण मला किचन ओटा आवरणं जास्त महत्त्वाचं होतं. तुम्ही पाहिलंच, खूप जास्त घाण झालेला होता, त्यामुळे पटकन किचन ओटा धुवून घेतला. आणि आता ही गोष्ट दाखवते. ही आहे ना, ही मी 2.5 ते 3 वर्षापूर्वी घेतलेलं आहे आणि वापरते मी ही, पण आता धुवायची होती मला, त्यामुळे मी त्याच्यातलं तेल काढून टाकलं होतं आणि ती वाळली. आता त्यात मी तेल ॲड करेल. त्याच्यासोबत मला मिठाची बरणी पण मिळाली होती. आवरता सायंकाळ झाली, तेवढ्यात यांनी दूध आणलं, तर खालून मी दूध घेऊन आले. आणि दूध लगेच तापवणं गरजेचं होतं, कारण आमच्या घरात कंटिन्यू मांजर फिरून असते आणि जर तिने नखाने ते फाडलं तर मग परत नुकसान व्हायची. असं 1-2 वेळा घडलंय, त्यामुळे मी पटकन गॅसवर दूध ठेवून दिलं आणि आता ते मस्त कमी आसवर त्याचं उकळत राहील.
सायंकाळी फक्त गरम भात लावला आणि दुपारची डाळ होती तेच खाल्लं. मी सकाळपासून तुम्हाला जी गोष्ट म्हणते ना मला दाखवायची यांनी माझ्यासाठी साडी घेतली वगैरे, आता ती तुम्हाला दाखवते मी. त्याआधी सांगते, मला खरोखर नव्हतं माहिती की हे माझ्यासाठी साडी घेणार आहेत हरतालिकेला म्हणून. कसलंच काही प्लॅनिंग नव्हतं आणि अचानक येतात आणि मला म्हणतात की ही घे तुझ्यासाठी साडी आणली. आणि ऑब्व्हियसली ती खूप छान गोष्ट वाटते जेव्हा नवरा काहीतरी वेगळं ट्रीट करतो आपल्याला आणि अचानक एखादी गोष्ट घेऊन येतो. तर त्यांनी मला ही जी साडी आणली होती ना, तो पॅटर्न ऑलरेडी होता माझ्याकडे. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं का आपण प्लीज जाऊन थोडी बदलून आणूया का साडी. तर मग मला थोडं वेगळं पण वाटलं की त्यांना थोडं नको राग वगैरे यायला, पण ते म्हटले काही हरकत नाही, तुला नाही आवडली ना तर दुसरी घेऊन येऊ. तर मग आम्ही दुकानात गेलो आणि मला ना कधीच काय होतं, शॉपकीपरला त्रास द्यायला आवडत नाही. माझं नेहमी असतं, मी दुकानात जर गेली आणि मला समोर एखादी साडी दिसली आणि तिच्यावर जर माझी नजर पडली ना, तर मी पटकन ती साडी घेऊन घेते. मी कोणाला दमवत पण नाही की मला ही काढा, ती काढा, ही काढा, असं नाही. मला जर कोणी सांगतं ना ही साडी छान आहे तर मी ती ठेवून घेईल. किंवा मला जर एखादी डोळ्याला दिसली ना की साडी मस्त दिसते ही, तर तिच्यासमोर कितीही अजून चांगल्या साड्या ठेवा तरी मला दुसरे आवडत नाही. तसंच मग या साडीसोबत झालं. आणि कलर पण खरंच खूप सुंदर आहे साडीचा. मला माहीत नाही किती जणींकडे ही साडी असेल नसेल, पण मी ही साडी ना ॲमेझॉनला, मिशोला, फ्लिपकार्टला, इन्स्टा पेजेसला सगळीकडे बघितली होती. आणि मला ना खूप नॉर्मल अशी साडी हवी होती, कारण खूप भरगच्च साड्या ना खूप वापरल्या नाही जात काही ठिकाणी. सपोज एखादं छोटंसं फंक्शन आहे, पण तिथे आपल्याला घालायला साड्याच नसल्या, सगळ्या जर भरगच्च साड्या असल्या तर करायचं काय. तर मी ना जाड आहे, त्यामुळे मला ना असं काठपदरीच्या साड्या असतात ना त्या अजून तब्येत अशी जास्त वाटते त्याच्याने, आणि मला नेसता पण येत नाही. तर ही बघा, ही साडी मला खूप जास्त आवडली. ही साडी ही बघा, ना जास्त भरलेली ना जास्त सिंपल, खूप सुंदर आणि सोबर. प्लस मला तिचं कॉम्बिनेशन इतकं आवडलं ना. हे बघा, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन तर बेस्ट वाटलं मला. हे बघा, तिचं जे हे आहे ना, हे बघा, ही बॉर्डर. एक सेकंड मी तुम्हाला ना अंगावर टाकून दाखवते. ही बघा, इतकी एलिगंट लुक देते, इतका रिच लुक देते. मिनिमल डिझाईन आहे याची, खूप जास्त नाही आहे, पण इतकी सुंदर दिसते ही साडी. मला प्रचंड आवडली, खूप जास्त आवडली मला. ही बघा, आणि त्याच्यावर हे कॉम्बिनेशन माझं थोडं ड्रेसचं पण मॅचच झालं आहे. होप सो समजून घ्याल, मी जस्ट दाखवते तुम्हाला. हे बघा, वाव यार, मी पण तुमच्यासमोरच ट्राय केलं आत्ता. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा, नक्की. आणि मला ना सध्या छान छान कमेंट करतायत, म्हणजे कमेंटची संख्या वाढलेली आहे, हे बघून पण मला खूप जास्त छान वाटतंय. तर त्यामुळे मला प्लीज या साडीबद्दल नक्की सांगा, कारण ही जी साडी आहे ना माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. बरं, आता नुसतं साडीवरच सगळं थांबलं नव्हतं. म्हणजे गेले तर होते मी साडी बदलायला, पण मला काय माहिती की यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं असं. म्हणजे मी खरं सांगते काय झालं. मी साडी पाहिली ही गेल्या मला तर ही आवडलीच होती, पण जेव्हा मी ती दुसरी साडी बघितली ना, म्हणजे एक डिझायनर साडी म्हणतात बघा, मी इथे तिचा फोटो लावेल, तुम्ही एकदा बघून घ्या. तर ती साडी ना खूप महाग होती पण इतकी सुंदर होती. तर मला ती खूप जास्त आवडली होती. पण मग मी थोडंसं बजेटचा विचार केला आणि म्हणून म्हटलं की दिवाळीत आपण अशी बघूया, कारण हरतालिकेला खरंच एवढ्या भारी साडीची काही गरज नसते. आणि माझी काही खूप पहिली हरतालिका नाही आहे. फक्त मला कधी यांनी हरतालिकेला साडी घेतली नाही ना, म्हणून यांना असं वाटलं की प्रेरणा, यावेळेला मला तुला हरतालिकेला साडी घेऊन द्यायची आहे वगैरे. आणि मी ना एक वेळा फसली कशात. मी हरतालिकेसाठी साडी मागवली होती इन्स्टावरून आणि ते पेज फ्रॉड निघालं, तिथे माझे 1000 रुपये गेले होते. तर मग मी यांना म्हटले की आता मी सध्या काही शॉपिंग करणार नाही, कारण 1000 रुपयासारखी रक्कम काही खूप छोटी पण नसते. तर मग यांना माहीत नाही काय वाटलं की म्हणजे याची इच्छा होती वगैरे, मग त्यामुळे त्यांनी मला ते घेतलं. आणि साडी पण मग ती मला आवडली ना, तर मग त्यांचं म्हणणं की घेऊन घे, पण मी म्हटलं नको. तर मग ते मला म्हटले की ठीक आहे, तू कमी रेंजची साडी निवडली ना, म्हणजे ही 750च्या आसपासची साडी आहे, पण बघा किती सुंदर लुक देते. तर म्हणे ठीक आहे, तू गाऊन घेऊन घे, तुझे गाऊन पण जरा जुने झालेले आहेत. आणि खरं सांगू का, मी गाऊनला नाही म्हटलेच नाही, कारण मला खरंच खूप आवडतात गाऊन. एक तर पूर्ण अंग झाकलेलं असतं आणि रोज रोज साड्या, काही कोणी घरी असल्यावर साड्या घालत नाही, ड्रेस घालायला पण कंटाळा येतो. तर त्यामुळे मी गाऊन घेतलेत. तर हा पहिला गाऊन आहे. हा यांना खूप जास्त आवडला होता. हा बघा, म्हणजे यांना खूप आवडला हा गाऊन. मला नाही एवढा आवडला होता, पण आत्ता मला छान दिसतोय. याला ना अशी जाळी आहे, ब्लॅक कलरचा गाऊन आहे आणि
अशा बाह्या त्याच्या मस्त जाळीच्या आहेत, प्लस खिसा पण आहे याला. खिसा पण आहे आणि नॉड पण आहे. तर हा पहिला गाऊन. मी जेव्हा पण वेअर करेल ना या गोष्टी, तर मी नक्की फोटो शेअर करेल किंवा व्हिडिओ तर करेल ना मी, तर एखाद्या व्हिडिओत तुम्हाला नक्की दिसूनच जाणार आहे. हा सेकंड गाऊन हा मला खूप जास्त आवडला होता. हा बघा, है ना, खूप जास्त छान आहे, खूपच छान आहे, खूपच जास्त. तर असा गाऊन आहे. याला पण सेम खिस्सा आहे, नॉड आहेत, म्हणजे थोडं लूज असला तर थोडं फिट करायला. याला पण नेटची बाई आहे. तर मंडळी, खूप जास्त मोठा व्हिडिओ होतोय हा, तर तुम्ही आता मला नक्की सांगा की तुम्हाला साडी कशी वाटली, गाऊन कसे वाटले. मी जेव्हाही हे वेअर करेल तुमच्याशी नक्की शेअर करेल. पेटीकोट वगैरे तर काय दाखवायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.